या व्यतिरिक्त काही गोष्टी या ठिकाणी समोर आल्या. खरं म्हणजे रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला. निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे. या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे. प्रत्येकाचं हे मत आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या आड कोणीही येता कामा नये आणि विशेषतः मागच्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार 3 वेळा तरी किमान मला येऊन भेटले. चौकशीचं काय चाललेलं आहे, चौकशी सीबीआयची कधी सुरू होणार आहे. त्यांनी मला ही विनंती केली की एकदा आम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही अमितभाईंकडे घेऊन चला. मी त्यांना सांगितलं सभागृह आपलं सेशन संपल्यानंतर मी अमितभाईंची वेळ घेतो, तिथे देखील आपण जाऊ. परिवारातही अनेक वेळा त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. कदाचित कोणी एक्सप्रेस करतं, कोणी करत नाही. आणि या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आपण प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला सांगतो राज्य सरकार आपल्या प्रयत्नांमध्ये जिथे जिथे राज्य सरकारचा रोल असेल पॉझिटिव्ह राहील, तिथे मदतच करेल. पण एक महत्वाचा मुद्दा आलाय FIRच्या संदर्भात आणि म्हणून आणि आपण जितेंद्रजी तो मुद्दा मांडला म्हणून मी सांगतो, ललिता कुमारीमध्ये जो तुम्ही वारंवार मुद्दा मांडता तो मुद्दा काय आहे? FIR कशा करता? टू सेट लॉ इन मोशन. FIRचा अर्थ काय आहे की कुठली तरी अशी नोंद पाहिजे की ज्या नोंदीने टू सेट लॉ इन मोशन झाला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा ऍक्सिडेंटमध्ये टू सेट द लॉ इन मोशन ADR रजिस्टर होतो आणि ADR रजिस्टर झाल्यानंतर त्यावेळेस संपूर्ण चौकशी पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये जर असं आढळलं की याच्यामध्ये ऍक्सिडेंट नाही आहे, याच्यामध्ये काही क्रिमिनल एलिमेंट आहे, याच्यामध्ये काही निग्लिजन्स आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत, याच्यामध्ये काही घातपात आहे, त्यावेळी जेव्हा चार्जशीट जाते त्यावेळी हा FIR मध्ये कन्वर्ट होऊन ती चार्जशीट जाते. ADR आणि FIR मध्ये अंतर काही नाही. दोघांचंही काम टू सेट द लॉ इन मोशन आहे. आणि म्हणून आपण बघा उद्या FIR मध्ये एखाद्याचं नाव आलं की यांनी मर्डर केलाय असं नाव आलं तरी ते महत्वाचं नसतं. चार्जशीट महत्वाची असते. चार्जशीट मध्ये पुराव्यानिशी त्याचं नाव आहे की नाही. आपण अनेकदा पाहतो, कधी कधी राजकीय कारणाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकांची नावं टाकली जातात पण त्यांची चार्जशीट होते का? नाही होत, कारण पुरावा नसतो. त्यामुळे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये या ठिकाणी टू सेट द लॉ इन मोशन हे महत्वाचं असतं. टू सेट द लॉ इन मोशन हे अपघाताच्या केसमध्ये ADRनीच आपण करतो. त्यानंतर ज्यावेळेस आता हे सगळे अहवाल येतील, यात निग्लिजन्स दिसेल किंवा जे दिसेल, ऑटोमॅटिक तो FIR होईल आणि त्यातनं त्याची चार्जशीट जाईल. म्हणून मला असं वाटतं की आता कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, त्यांचे जास्त जवळचे असतील, पण आमचे मित्र होते आणि मला तर असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की गेल्या 5-7-8 वर्षात तर जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कोणाशी असेल असं मला वाटत नाही.
त्यामुळे आम्ही कुठेतरी त्यांच्यावर FIR होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना, अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, FIR होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ऍक्सिडेंट असल्यामुळे पहिले ADR होतो, ADRच FIR मध्ये कन्व्हर्ट होतो, त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही नाही द्या ना शेवटी, असं नाही, द्या शेवटी. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इलिगल. याचं कारण 0 FIR च्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टिम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टिमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टिम पोहोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. मी आपल्याला पद्धती पण सांगतो. हे यू मे बी अग्रीव्ड अँड यू हॅव ऑल राईट टू बी अग्रीव्ड, पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर वाटतं की FIR दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की ADR विल बी कन्व्हर्टेड इनटू FIR, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात FIR दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही 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 एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटक मधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 FIR ची केस नाही आहे, कारण यू हॅव ऍक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड, यू हॅव ऍक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) च्या अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचा बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे असं तुम्ही समजू नका. कदाचित
तुमच्यामध्ये लिडरशिप आहे, तुम्ही समोर जाऊन करतात. काही असे असतील की ज्यांना मनातलं वाटतंय, पण ती लिडरशिप त्यांना दाखवता येत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती कार्यपद्धती नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो की या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे करावं लागेल, आणि आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः मला पत्र दिल्यानंतर आपण त्याचा उल्लेख केला, जसंच्या तसं मी ते पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा मी करतोय. आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यात काहीही चुकीचं हे होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात